मित्रांनो, नमस्कार. मी आपला आर.एन. हेगडे. अमर सहकारीचा 7वा भागाला आपणा सर्वांना स्वागत आहे. गेल्या हप्त्यात सर्व सदस्यांच्या सभेच्या विषयाबद्दल बोलताना मी म्हटलेलो की संस्था लाभ झाले तर लाभ विभागणं आडಳಿತ कमिटीने करून ते सर्व सदस्यांच्या समोर ठेवावे म्हणून. ह्या विषयात 2 प्रमुख विषय आपणा सर्वांना सांगाव्या असं मला वाटतं. ते म्हणजे संस्था लाभ झाल्यास निव्वळ लाभाचा 10% राखीव निधी म्हणून काढून ठेवायला पाहिजे. हे पहिला विषय असायला पाहिजे. राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड 10% निव्वळ लाभाचा 10% राखीव निधी म्हणून काढून ठेवायला पाहिजे. आणि असं काढलेलं निधी सर्व सदस्यांच्या सभेच्या नंतर हे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे DCC बँकेत गुंतवणूक करायला पाहिजे. हे पहिला विषय असायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे लाभ विभागण्याचा दुसरा विषय म्हणजे 2% सहकारी शिक्षण निधी म्हणून काढून ठेवायला पाहिजे. आणि असं काढलेलं अमाऊंट म्हणजे निधी सर्व सभेच्या नंतर सहकारी राज्याचं सहकारी महामंडळ म्हणून राज्याचं एक सहकारी महामंडळ असते, त्या सहकारी महामंडळाला जमा करावे. असं जमा केलेले पैसे जिल्हा सहकारी युनियन तर्फे संपूर्ण जिल्ह्यात सहकारी सदस्यांना किंवा आडಳಿತ कमिटीच्या सदस्यांना नौकर लोकांना वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग ते सहकारी युनियन ठेवते आणि ह्यासाठी हे पैसे वापरले जाते. हे 2 प्रमुख विषय आहे, ह्यावर लक्ष ठेवावे. हे 2 विषय झाल्यानंतर तुम्ही बाकीचा निधी काय काय सर्व सदस्यांनी सूचित केलेले बाकीच्या निधी काढून ठेवू शकतात. म्हणजे सदस्यांना शेअर डिव्हिडंड किती द्यावे, कट्टड निधीला इमारत निधीला किती काढावे, सवकळी म्हणजे ह्याबद्दल किती काढावे, असे इतर निधी काही काही असेल तर त्याबद्दल चर्चा करावी. हे 2 महत्त्वाचे विषय आहे. आणि मी सांगितलं की सर्व सदस्याच्या सभेच्या विषय बोलताना 27 विषय कड्डाय चर्चा करायला पाहिजे असं म्हटलं होतं. त्याच्यात 12 विषय आम्ही गेल्या हप्त्यात बघितले होते. आता 13वे विषय म्हणजे उपनियमाचा काहीतरी दुरुस्त करून घेतले असतील तर आडಳಿत कमिटीने दुरुस्त करून घेतले असतील तर ते सर्व सदस्यांना कळावे, तसं ह्याच्यावर निर्णय घ्यावे. हे 13वे विषय. आणि 14वे विषय म्हणजे आडಳಿत मंडळी सदस्यांचा किंवा नौकर लोकांचा नीती संहिता म्हणजे हे कसं वागणूक करायला पाहिजे, त्यांचं वागणूक कसं असायला पाहिजे म्हणण्याला नीती संहिता म्हणतात. ह्या विषयावर चर्चा करावी. आणि 15वा विषय म्हणजे गेल्या वर्षात कोणाचा तरी नवीन सदस्यत्व दिले तर किंवा काही कारणात सदस्यत्व कमी झालं तर ह्याच्यावर परिशीलना करावे आणि अनुमोदना घ्यावे. हे 15वा विषय आहे. आणि आता 16वा विषय बघूया. 16वा विषय म्हणजे संस्थेला बाहेरनं म्हणजे कुठल्या बँकेवरनं किंवा दुसऱ्या संस्थेवरनं किती कर्ज आणू शकतात याच्यावर चर्चा करावी आणि अनुमोदना घ्यावी. नाहीतर ह्या निर्णय करायला आडಳಿत कमिटीला अधिकार द्यावे. म्हणजे जास्तीत जास्त कर्ज बाहेरनं आणून आपल्याला कोणाला पाहिजे तेव्हा लोकांना देऊन संस्था लॉस व्हायचा नाही, याबद्दल हा विषय आहे. आणि 17वा विषय म्हणजे संस्थेच्या नौकर लोकांना किंवा संस्थेच्या नौकर लोकांच्या कोणाला संबंधित किंवा आडಳಿत कमिटीच्या संबंधिकांना कर्ज दिलेल्याबद्दल चर्चा करावी. म्हणजे कर्ज देऊन ते कटबाकीदार असेल तर ह्या बाबतीत चर्चा करायला पाहिजे. आणि 18वा विषय म्हणजे संस्थेच्या आडಳಿत कमिटीचा सदस्य संस्थेच्या कामकाजात म्हणजे संस्थेवर कसं त्याचा व्यवहार चालवतो. म्हणजे फक्त सदस्यत्व घेतला, कमिटीचा पदाधिकारी झाला आणि व्यवहार केला नाही तर ह्या बाबतीत चर्चा करायला पाहिजे. आणि 19वा विषय म्हणजे काहीतरी विचारणा वरती म्हणजे सहकारी इलाक्याचा संस्थे काहीतरी चूक करून संस्थेच्या इलाक्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून काहीतरी वर्दी दिले असले तर ह्याबद्दल विचार करावे. आणि 20वा विषय म्हणजे ऑडिटर म्हणजे हिशोब तपासण्यासाठी हिशोब तपासकांना नेमणूक करण्यात यायला पाहिजे. पहिले तर हे विषय सहकारी इलाख्याच्या अधिकाऱ्याने
हे हिशोब तपासणी करत होते. आता तसं नाही. हिशोब तपासणीसाठी आम्ही कोणाला पण नेमणूक करून घ्यायला शकता. पण नेमणूक केलेला हिशोब तपासक 2 वर्षाच्या पेक्षा जास्त त्यालाच नेमणूक करून घ्यायचं नाही. 2 वर्षाच्या नंतर त्याला बदलून घ्यायला पाहिजे. 21वा विषय म्हणजे काहीतरी संस्थेच्या विभागात, उपविभागात काहीतरी नष्ट झाले असेल तर त्याचं विभाजन किंवा त्याचं वर्गावण करायचं असेल तर त्याबद्दल चर्चा करावी. 22वा विषय म्हणजे कुठल्या कारणात काही सदस्याचं कर्ज घेतलेले ऋणभार म्हणतात, म्हणजे कर्ज ते वसुली होतच नाही, वसुली होतच नाही म्हणून असले तर त्याबद्दल तीर्मान घ्यावे. आणि 23वा विषय म्हणजे आळत कमिटी सदस्यांना किंवा नौकर लोकांना दिलेल्या भत्ता आणि काय तर संभावना काहीतरी दिलेल्या असेल तर त्याबद्दल विचार करण्यात गेला पाहिजे. आणि 24वा विषय म्हणजे निधी कसं वापरून घेतलेलं त्याबद्दल परिशीलना करावी. म्हणजे निधी काढून ठेवले आणि ते गुंतवणूक केलेच नाही तर तसंच राहिले तर त्याबद्दल चर्चा करावी. आणि 25वा विषय म्हणजे संस्थेच्या समापन हे सगळ्या संस्थेला कधी संस्था संपूर्ण लॉस होतो तेव्हा हा विषय अवलंबून होते. आणि 26वा विषय शेअर भांडवल निर्धार करावे. म्हणजे एक सदस्य कितीपर्यंत शेअर घ्यायला शकतो याबद्दल सर्व सदस्यांनी ठरवून घ्यावे. आणि 27वा विषय म्हणजे नोकरांचा संभावना आणि त्यांचा काहीतरी भत्त्या असले तर जास्त केलेले असले तर त्याबद्दल सहकारी इलाक्याचा अधिकाऱ्यांना कळवून अनुमोदना घेतली असेल तर त्याबद्दल सर्व सदस्यांना कळवावे. हे 27 विषय कड्डाय आहे. आणि 28वा विषय अध्यक्षांच्या अनुमतीने काही विषय तुम्ही घेऊ शकता. अध्यक्षांच्या अनुमोदना घेऊन काही विषय चर्चा करू शकतात. हे एवढा सर्व सदस्यांच्या सभेचा विषय. आणि काय मला मराठीचं ज्ञान फार कमी आहे. काहीतरी चुकले तर माफ करा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. सहकारो रक्षति रक्षिता.